श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला। देहे बुद्धि ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन प्रातःकाळच्या समयी करत असताना मन जेव्हा शांत असतं, मन जेव्हा स्थिर असतं, मन त्याच्या सुषुप्ती अवस्थेतून बाहेर आलेलं असतं आणि त्या मनाला कसं असतं की त्या कोवळं ऊन जोपर्यंत असतं ना, तोपर्यंत त्या कोवळ्या उन्हाचा किती आनंद असतो ना। ते कोवळं ऊन जोपर्यंत मिळत असतं तोपर्यंत आनंद वाटत असतो, पण तोच सूर्य जेव्हा माध्यान्हीला डोक्यावरती येतो आणि सूर्य जेव्हा तळपायला लागतो, सूर्याचा प्रकाश जेव्हा आपल्याला असह्य होतो, तेव्हा ते ऊन आपल्याला नकोसं होतं। हे अशासाठी सांगितलं की सकाळची कोवळी ती उन्हाची किरणं जी असतात ना, ही त्या सद्गुरूंच्या कृपेची असतात बरं का। ईश्वराच्या कृपेची ती असतात। ईश्वराची कृपा भल्या पहाटे प्रातःकाळी आपल्यावरती कृपा करण्यासाठी आपल्याकडे येत असतात। आपण सूर्याकडे जातो का? आपण त्या किरणांकडे धावतो का? आपण त्या सूर्यप्रकाशाकडे जातो का? आपल्याकडे आपण कुणाकडे जाण्याची आवश्यकता नाही। परमेश्वरानं हा देह जीव जेव्हा निर्माण केला ना, तेव्हा हा जीव आणि निर्माण करत असताना त्याच्याकडे सगळी ही सुख येतील अशाच प्रकारची व्यवस्था ईश्वरानं माणसाला जन्माला घालण्यापूर्वी करून ठेवलेली असते। जन्माला आल्यानंतर, अक्कल आल्यानंतर, कळायला लागल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर हाच देवाला शिकवायला लागतो, हाच संतांना शिकवायला लागतो, हाच देव नाही असं म्हणायला लागतो। देव याचा अर्थ की मूर्ती, फक्त भगवंत, देवधर्म अशा अर्थानं देव नाही। अशा अर्थानं फक्त देव एवढ्या संकुचित अशा प्रकारानं मर्यादित असं देवाचं स्वरूप असत नाही। देव याचा अर्थ आपल्यामध्ये असणारं सत्य स्वरूपाची जाणीव, याला देव असं म्हणतात। आणि ही सत्य स्वरूपाची जाणीव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे। या सत्य स्वरूपाच्या जाणीवेच्या पलीकडे गेल्यानंतर मग ते भगवंताचं तत्व आपल्याला जाणता येतं, मग त्याचा खरा आनंद आपल्याला मिळत असतो। म्हणून देहबुद्धी जी आहे, ही देहबुद्धी ही जन्मतःच आपल्या बरोबर आलेली आहे। ती आपली जन्माची सांगाती आहे। देहबुद्धी, देह जसा आपल्याला मिळालेला आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा देह मिळालेला आहे। प्रत्येकाचं प्राणीमात्राचं नशीब वेगळं आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे। पण मी एका घरात जन्माला आलेल्या माणसांचं प्रारब्ध मी माझ्या आटोक्यात किंवा माझ्या नियंत्रणात ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो। एकदा माणसानं मुलाला जन्म दिला, एकदा मुलीला जन्म दिला की त्या मुलाचं आणि त्या मुलीचं जन्माला घातल्यानंतर जे प्रारब्ध असतं ना, ते प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळं असतं। हा मोठा हुशारकीनं म्हणत असतो, मला माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, मला माझ्या मुलीला वकील करायचं आहे, मला माझ्या मुलाला कुठेतरी परदेशामध्ये जाऊन त्याला पाठवायचं आहे, खूप मोठा त्याला काही करायचं आहे। पण तोच मुलगा हे सगळं काहीही न करता याच्या इच्छेविरुद्ध कुठेतरी त्यांनी हातगाडी टाकलेली असते, कुठेतरी तो भाजीपाल्याचं दुकान टाकून बसलेला असतो, कुठेतरी त्यांनी हॉटेल उघडलेलं असतं। याची इच्छा असते की त्याला खूप मोठा करायचा असतो,
खूप वाढवायचं असतं, मुलीचं कल्याण व्हावं, मुलीचा संसार सुखाचा व्हावा, म्हणून याचे आटोकाट प्रयत्न चाललेले असतात. पण सज्जन हो, हे स्वभावतः माणसाच्या मनामध्ये असणं चुकीचं नाही, असं वाटणं चुकीचं नाही, अशी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. पण अशा प्रकारचा इच्छा निर्माण करत असताना किंवा होत असताना त्या ईश्वराच्या शक्तीकडे केव्हा तरी बघा ना. त्या ईश्वरानं प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं केलेलं आहे. कुणी काय करायचं, कुणी कुठे राहायचं आणि कुणी काय व्हायचं हे त्या ईश्वरानं नक्की नक्की करून ठेवलेलं असतं. आपण करून ते होत नाही. एखादी अशा जीवनातली आत्तापर्यंतची घटना जर आपण साक्षीभावानं जर पाहिली तर हे मी म्हटलं, मी केलं म्हणून हे असं झालं, अशी एखादी तरी औषधाला घटना जर कुठली असेल तर ती आपण स्वतःलाच सांगा. पण त्यावेळेला सांगताना कुठलीही अशी एकही घटना नसेल की जी मी केली म्हणून झाली, मला वाटलं म्हणून झालं, मी केलं म्हणूनच झालं, अशी एकही घटना जीवनामध्ये घडू शकत नाही. कारण प्रत्येक घटना ही ईश्वराच्या साक्षीनं घडत असते. म्हणून देहबुद्धी जी आहे ना, ही देहबुद्धी अशा प्रकारची असते की माणसाचं जीवन पहा असं असतं की आनंद हा आपण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो, आनंदाचं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतो. पण आनंद हा कोणताही मार्ग नसतो. पहा, आनंद हा कोणताही मार्ग नसून आनंद हा स्वतःचा एक मार्ग आहे. ते स्वतःचं जीवन जगण्याची एक कला आहे. जेव्हा माझं मन हे न मन होईल तेव्हा मला खरा मनाचा आनंद मला तिथे भोगता येईल. मला त्या आनंदाच्या लहरी मला त्यावेळेला जाणवायला लागतील. म्हणून समर्थ म्हणाले की ही देहबुद्धी तुझ्या आड येत असते. ही देहबुद्धी तुला मंदिराकडे जाऊ देत नाही, ही देहबुद्धी तुला देवधर्माकडे जाऊ देत नाही, ही देहबुद्धी तुला सत्यमार्गाकडे जाऊ देत नाही. ही देहबुद्धी तुला अन्य मार्गाकडे वळवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. म्हणून बाबा तुला काहीही करायचं नाही. अरे रेल्वेचं ट्रॅक असतो की नाही, रेल्वेचे रूळ असतात, रेल्वेचा मार्ग असतो. ते रेल्वेचे रूळ काही प्रत्येकाचे रूळ असे केव्हा तरी ते रेल्वे क्रॉसिंग कुठेतरी येतं आणि ते रूळ बदलावे लागतात की नाही. रेल्वे त्याच मार्गाने जात असते. रेल्वेचा जाण्याचा मार्ग वेगळा त्याच्यासाठी केलेला नसतो, फक्त रूळ बदलायचे असतात. तसं तो देहबुद्धीचा रूळ बदल, देहबुद्धीचा मार्ग तू बदलून आत्मबुद्धीचा मार्ग स्वीकारायचा आहे. मार्ग एकच आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या देहबुद्धीला फक्त आत्मबुद्धीकडे, म्हणजे देहबुद्धी म्हणजे अज्ञान आणि आत्मबुद्धी म्हणजे सज्ञानाचं लक्षण आहे, ज्ञानाचं लक्षण आहे, सन्मार्गाचं लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? त्याच्यासाठी एकच करावं लागेल, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीमध्ये राहा, सज्जनाच्या सहवासामध्ये राहा. अरे सज्जन म्हणजे कल्पवृक्षाची छाया असते बरं का. कल्पवृक्षाच्या छायेसारखा आणि कल्पवृक्षाचा आनंद जो कल्पवृक्षाखाली आपल्याला मिळत असतो तोच सज्जनांच्या सहवासामध्ये आपल्याला मिळत असतो. आणि तो सज्जन आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे, आत्म्याच्या रूपानं बसलेला आहे, आत्मदेवाच्या रूपानं बसलेला आहे. त्याच्या सहवासात तू राहा आणि त्याचा आनंद घे, असाच समर्थांनी या ठिकाणी आपल्याला उपदेश केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.